नमस्ते श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या पुन्हा एक नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज तुमच्यासाठी मी दोन मित्रांचा खूप सुंदर अनुभव घेऊन आली आहे आणि अनुभव ह्या साधारण नाही, साक्षात स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये त्यांना कशा रीते दर्शन दिले आहे त्याविषयीचा हा अनुभव आहे. तर अनुभव ऐकूया आपण त्याच दादांच्या शब्दांमध्ये. ते दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझं भाग्य खुललं आहे की स्वामी समर्थ महाराजांविषयी मला इतका सुंदर अनुभव तुम्हाला सांगायला मिळत आहे आणि स्वामींनी माझ्यासोबत हे घडवलं म्हणजे मला असं वाटतं की माझी ही पात्रता खरंच नाही, कारण मी स्वामीची सेवा करत नाही, म्हणजे फक्त नामस्मरण जे आहे तेच माझं स्वामीचं आहे. तेही माझ्या मित्राच्या आल्यानंतर सुरू झालं. त्याआधी मी साईबाबांना मानत होतो, पण माझ्या ऑफिसमध्ये जो मुलगा नोकरी करत होता तो स्वामींचा भक्त होता आणि हळूहळू आम्ही खूप सुंदर असे मित्र झालो आणि तो नेहमी मला स्वामीविषयी सांगायचा. त्याला जे काही स्वामींबद्दल अनुभव यायचे ते मला तो सांगत होता आणि त्याचं ते ऐकून मला सुद्धा स्वामी महाराजांची सेवा करण्याची इच्छा झाली आणि माझं पण प्रेम हे स्वामीबद्दल वाढत गेलं आणि स्वामींचे सारखे विषय निघायचे तेव्हा मला सतत वाटायचं की मीही स्वामींची सेवा अशीच करेल, मीही स्वामींचं नामस्मरण करेल. आणि आम्ही केव्हाही भेटलो तर आमच्यामध्ये दुसरा तिसरा कोणताच विषय नसून आम्ही फक्त आणि फक्त महाराजांविषयी बोलायचो. स्वामींविषयी आमचे प्रत्येक संवाद व्हायचे. माझ्या मित्राला मी एके दिवशी म्हणालो की मला ना अक्कलकोटला जाण्याची खूप इच्छा होत आहे, चल आपण अक्कलकोटला जाऊया. तेव्हा माझा मित्र देखील मला म्हणाला, हो मला पण जायचं आहे, पण कधी योग जुळूनच येत नाहीये, चल आपण जाऊ म्हणे अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी. आम्ही स्वामींच्या दर्शनाची इच्छा आमच्या दोघांच्या मनामध्ये जागृत झाली. आम्ही खूप प्रयत्न केला पण काही ना काही अडचणी ह्या येतच होत्या. आमचं अक्कलकोटला जाणं हे जमतच नव्हतं. मग एक वेळा मी स्वामींनाच प्रार्थना केली की महाराज आम्हाला येऊ द्या, आम्हाला अक्कलकोटला यायचंय. आणि माझा मित्र देखील म्हणाला की आपण जाऊया स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला. मग आम्ही नक्की केलं जायचं आणि ज्या दिवशी आम्ही निघणार होतो त्या दिवशी भयंकर पाऊस, विजा, वारा, खूप वातावरण खराब होतं. मी माझ्या मित्राला सांगितलं, अरे काय करतोय, वातावरण तर खूप खराब आहे, काय करायचं, जायचं की आपण कॅन्सल करूया. तेव्हा माझा मित्र म्हणाला, आज काहीही झालं तरी आपण अक्कलकोटला जाऊच, कारण महाराज आपली परीक्षा बघताय असं मला वाटतंय आणि स्वामी जर का आपली परीक्षा बघत असतील तर आज तर आपल्याला जायचंच आहे आणि स्वामी आपल्याला नेतीलच, याही एवढा ठाम विश्वास मला आहे. मग झालं असं, आम्ही निघालो. आम्हाला अक्कलकोटला जायचं होतं. मी बस स्टॉपवरती थांबलो. तिथे एक वृद्ध आजोबा आले आणि ते मला विचारत होते, तुम्ही कुठे जात आहात? तेव्हा आम्ही त्यांना म्हणालो की आम्ही अक्कलकोटला जातोय. तर ते आजोबा म्हणाले, मला देखील तिथेच जायचं आहे. आणि जेव्हा बस आली तेव्हा आम्ही वरती चढलो. ते आजोबा खूप वृद्ध होते. आम्ही त्यांना देखील त्यांचा हात पकडून वरती चढवलं आणि ते आजोबा माझ्याजवळ बसले. आजोबा खरंच खूप म्हणजे मनमिळाऊ स्वभावचे होते. ते लगेच माझ्यासोबत बोलले, अरे काय मग कुठे जातो? तर मी सांगितलं, स्वामींच्या दर्शनासाठी जातोय आम्ही. आणि मग त्यांनी मला विचारलं की तुझं नाव काय वगैरे. खूप माझ्यासोबत त्यांनी बोलणं चालू केलं आणि तेव्हा मला ते असं काही त्यांच्या आयुष्यातले किंवा जीवनातले अनुभव सांगत होते की जणू मला असं वाटत होतं की माझ्या प्रश्नांचे ते उत्तर देत आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले चढाव उतार ते मला सांगत होते आणि ते प्रत्येक चढाव उतार मला असं वाटत होतं की हे माझीच परिस्थिती आहे आणि माझ्या मनामध्ये जो नेगेटिव्हिटी किंवा जो त्रास होता त्याविषयी आजोबा जे होते ते मला उत्तर देत होते. कुठे ना कुठे त्यांचे विषय ऐकून किंवा त्यांच्या गोष्टी ऐकून माझ्या मनामध्ये विचार जास्त जमले होते, ते माझे दूर होत गेले. मला पॉझिटिव्ह फील व्हायला लागलं. त्यांचं बोलणं ऐकून मी खरंच खूप प्रसन्न झालो. मला जे काही टेन्शन होतं, जे काही मला चिंता होती आणि माझं मन जे उदास राहत होतं, त्या प्रत्येक
प्रश्नांवरती ते आजोबा मला उत्तर देत होते असं मला वाटत होतं आणि त्यांच्यासोबत बोलून मला खरंच खूप प्रसन्न वाटायला लागलं. शेवटी आम्ही अक्कलकोटला पोहोचलो आणि ते आजोबाही खाली उतरले. पण नंतर आम्ही एका जागेवरती थांबलो की आपण चहा घेऊया. मी माझ्या मित्राला बोललो, त्या आजोबालाही बोलव, आपण त्यांना सुद्धा चहा पिऊ घालू. तर आम्ही त्या आजोबांना जेव्हा शोधलं तिथे कोणीच आजोबा नव्हते. आम्ही खूप प्रयत्न केला, कारण त्यांची अशीही अवस्था नव्हती की ते जास्त लांबपर्यंत चालू शकतील. लगेच ते कुठे गायब झाले तो विचार आम्हाला मनात तर येतच होता. पण स्वामीच्या अक्कलकोटमध्ये पोहोचलो आणि तो म्हणजे मनाला प्रसन्न करणारं जे वातावरण होतं त्यामध्ये आम्ही रमलो. त्यानंतर आम्ही अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर, जे वटवृक्ष मंदिर आहे, तिथे जाण्याकरता रिक्षा केली आणि आम्ही निघालो. आम्ही मंदिरात गेलो, आम्ही स्वामींचे दर्शन घेतले. खूप मन प्रसन्न झालं. असं वाटत होतं किती वर्षानंतर आम्ही इथे आलोय. मी तर आलाच नव्हता आणि माझा मित्र याच्या आधी आला होता, पण तरी त्यालाही खूप प्रसन्न वाटत होतं. आम्ही येऊन वटवृक्षाचं जे झाड आहे तिथे आम्ही खाली बसलो. असं म्हणतात की मंदिरात गेले की वटवृक्षाच्या झाडाखाली बसावं, कारण तिथे स्वामी देखील बसत होते. आणि असं वाटत होतं ना की स्वामी आमच्या समोर, आमच्या समक्षच आहे आणि आम्ही स्वामींजवळ बसलो. थोडेसे मनामध्ये आणि डोळ्यांमध्ये अश्रू आले, मन प्रसन्न झालं. त्यानंतर एक पुजारी आमच्याजवळ आले आणि त्यांनी माझ्या आणि माझ्या मित्राच्या नावाने मला आवाज दिली. आम्ही आश्चर्यचकित झालो. अरे, आपण तर इथे पहिल्या वेळाच आलोय, यांना आपलं नाव कसं माहिती? तेव्हा आम्ही त्या महाराजांना, म्हणजे ते जे पंडित होते, त्यांना विचारलं की आम्ही पहिल्या वेळाच इथे आलोय, तुम्हाला आमचं नाव कसं माहिती? तेव्हा ते पंडितजी म्हणाले, तुम्ही या आधीही इथे येऊन गेला आहात आणि तुमचं नाव मला माहिती आहे. आणि काल रात्री मला स्वप्न आलं, तेव्हा मला स्वामी म्हणाले की माझे 2 भक्त येणार आहेत आणि ते इथे वटवृक्षाच्या झाडाखाली बसतील, त्यांना दोघांना जेवण दे, असं मला स्वामींनी सांगितलं. आणि स्वामींना जो नैवेद्य दिला होता तो नैवेद्य त्यांनी आम्हाला दिला आणि तो नैवेद्य समोर पाहून आणि स्वामी सपनात आले, आमच्याविषयी बोलले. हे ऐकून मन एकदम प्रसन्न झालं, डोळ्यामध्ये अश्रू आले. विचार ह्याच होता की आपली सेवा तर अशी काहीच नाही आणि तरी देखील स्वामी आपल्याला ओळखतात, आपलं नाव त्यांना माहिती आहे आणि स्वामींना आपण आलोय त्याची जे आनंद झाला आणि स्वामींना जो नैवेद्य दिला होता तो आपल्याला स्वामींनी दिला. म्हणजे मला खूप त्या वस्तूचा आनंद असा होत होता. आम्ही कृतज्ञता स्वामीप्रती व्यक्त करत होतो. स्वामीचा किती आभार मानायचा ते समजत नव्हतं, कारण खूप मोठा ह्या चमत्कार आमच्यासोबत घडला होता. आम्ही तिथून निघालो. आम्ही बाडप्पा महाराजांच्या मठात, चोडप्पा महाराजांच्या मठात गेलो. सर्वीकडे दर्शन घेतले. खूप भारी वाटत होतं. विचार ह्याच येत होता की स्वामींचे किती भक्त आहे, संख्या आपण मोजू शकणार नाही. की माकोड्यांसारखी गर्दी इथे असते, इतके भक्त असतात आणि इतक्या भक्तांमध्ये आपल्यावरती त्यांची नजर गेली आणि त्यांनी आपल्याला दिव्यत्व ग्रहण करायला दिला. म्हणजे कुठे ना कुठे आमचा तो संवाद ह्या चालू होता. त्यानंतर आम्ही बाडप्पा मठात गेलो आणि बाडप्पा मठामध्ये आम्ही जसे मध्ये गेलो तिथे एक आजोबा बसले होते. ते आजोबा मला पाहून हसले आणि मला म्हणाले, काय रे, इतका वेळ का लावला, कुठे होतास? तर आणि मी केव्हाची तुझी वाट बघतोय असं ते मला म्हणाले. मी थोडा विचारात पडलो, अरे हे आजोबा माझी का वाट पाहत आहे आणि हे मला ओळखतात का? तेव्हा मी त्या आजोबांना विचारले, आजोबा तुम्ही माझी का वाट बघताय आणि तुम्ही मला ओळखतात का आणि तुम्हाला माझ्यासोबत काय काम आहे? तर ते आजोबा म्हणाले, मला सर्व माहिती आहे, तू कोण आहे तर, आणि चल आण माझ्याकरता तू काय खायचं घेऊन आलाय ते मला, आम्ही केव्हाची तुझी वाट बघतोय, असे ते आजोबा म्हणाले. आणि खरं सांगू का, मी माझ्या घरून निघताना मला मनात विचार आला की स्वामींकरता काहीतरी आपण घेऊन जाऊ त्यांना खाण्यासाठी. तर दुसरं तर काही नाही, माझ्या डोक्यात जे आलं मी तेच घेतलं. तर मी थोडे चेन्नई आणि गुड घेतला होता आणि तो मी माझ्या बॅगमध्ये ठेवला होता. पण मी म्हणजे प्रवासाच्या दगदगमध्ये आणि स्वामींनी इतका सुंदर आपल्याला अनुभव दिला, त्यामध्ये मी विसरूनच स्वामींना ते द्यायचं मी विसरूनच गेला. तर मी आश्चर्यचकित झालो की ह्या बाबांना कसं माहिती की माझ्याजवळ चणे आणि गुड आहे आणि मी ते घरून घेऊन आलोय. तर मी ते घेतले आणि त्या बाबांना दिले आणि त्यांनी ते घेतले आणि बाबा खात होते, हसत होते. मन इतकं प्रसन्न झालं ना की हा काय अनुभव आहे असा की माझ्याजवळ काय आहे हे यांना कसं माहिती. मी त्यांना विचारलं, तुम्हाला कसं माहिती माझ्याजवळ चणे आहे? तेव्हा ते हसत म्हणाले, अरे मला सर्वच माहिती असतं तुझ्याकडे काय आहे आणि तू काय विचार करतोय, आणि खात होते. आणि असं म्हणून ते बाबा हसत होते. तरी देखील माझ्या डोक्यात विचार आला नाही की हे स्वामी असतील.
नंतर आम्ही तिथून निघालो. आमचे व्यवस्थित दर्शन वगैरे झाले, मस्त फिरले. 2 दिवस आम्ही तिथे अक्कलकोटमध्ये थांबलो. खूप आनंद वाटत होता. असं वाटत होतं की आपण स्वामी समर्थ महाराजांसोबतच फिरतोय आणि कुठे ना कुठे स्वामी आपल्याला बघताय. पण नंतर बोलता बोलता आमचा असा विषय निघाला, बघ आपल्यासोबत जे आजोबा आले होते त्यांनी असा विषय केला. त्यानंतर आपल्याला नैवेद्य मिळाला आणि ते आजोबा समोर आले आणि त्यांनी आपल्याला विचारले की माझ्यासाठी तू काय आणलंय खाण्यासाठी. हे कसं घडू शकते. तेव्हा माझा मित्र म्हणाला आपल्याला स्वामींनी साक्षात दर्शन दिलं आणि मला इतका रडू आला आणि इतका आनंद झाला की खरंच स्वामी खूप महान आहेत आणि स्वामींनी आम्हाला अक्कलकोटमध्ये दर्शन दिलं. आमचं अक्कलकोटला येणं हे सार्थकी लागलं आणि असा सुंदर अनुभव आम्हाला आला. खरंच स्वामी समर्थ महाराज आपण जे विचारही करत नाही त्यापेक्षाही जास्त आपल्याकरता करत असतात. आपण सारखे सारखे सेवा करतो आणि ज्यांना बोलत असतो स्वामी तुम्ही कुठे आहात, पण स्वामी आपल्या सोबतच असतात. खूप सुंदर मला अनुभव आला आणि मी माझ्या मित्राला म्हणालो जे काही माझ्या मनामध्ये चालत होतं आणि जे काही विचार मला परेशान करत होते त्या सर्व विचारांचा आणि त्या सर्व समस्यांचा मला जवाब त्या दिवशी त्या आजोबांनी दिला आहे आणि आता मी काहीच विचार करणार नाही. मी खूप आनंदात राहील आणि स्वामी महाराजांची सेवा करेल. मला दुसरं काही नको. स्वामी मला मिळाले, स्वामी मला भेटले आणि स्वामींपर्यंत आपली सेवा पोहोचत आहे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर असा हा माझा अनुभव होता आणि ह्या माझ्या स्वामींच्या कारण मला मिळाला. मी खरंच खूप भाग्यवान आहे की मला स्वामींनी सांगितलेलं नैवेद्य आणि स्वामींचं दर्शन मला लाभलं. श्री स्वामी समर्थ. बघा किती सुंदर अनुभव होता दादाचा. खरंच आपण जे विचारही करत नाही स्वामी त्यापेक्षाही जास्त आपल्याला देतात आणि साध्या मनाने आणि साध्या सोप्या सेवेच्या कारण स्वामी जेवढे प्रसन्न होतात तेवढे कितीही पारायण करा, कितीही काही करा आणि तुमचं मन जर का स्थिर असलं तर ती सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. पण साध्या सोप्या सेवा प्रेमाने हाक एक वेळा मारली तरी स्वामी तुमच्या जवळ येतात. खरंच यांचा अनुभव खूप मनाला स्पर्श करणारा आणि अंगावर ते शहारे आणणारा, अंगावर ते रोमांच उभं करणारा असा अनुभव होता. मला तर खूप आवडला आजचा अनुभव. तुम्हाला अनुभव कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हालाही असेच अनुभव आले असतील तर तुमचे अनुभव तुम्ही मला पाठवा. मी ह्या चॅनलवरती ते अनुभव दाखवेल आणि तुमच्या एका अनुभवाच्या कारण एक जरी स्वामी सेवेकरी ह्या सेवेमध्ये जुळला तर हे तुमच्यासाठी खूप पुण्याची गोष्ट आहे. आणि स्वामींनी तुम्हाला अनगिनत अनुभव दिले असतील तर एक अनुभव तुम्ही चॅनलला देऊ शकताच आणि स्वामी सेवेकरी वाढवू शकतात. बाकी स्वामी सेवा करत राहा, स्वामींच्या चरणी लीन राहा आणि स्वामीवरची श्रद्धा, स्वामीवरचा विश्वास कधीच विचलित होऊ नका देऊ आणि सदैव स्वामी चरणी लीन राहा. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी आपल्या स्वामी आईंना प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. झालेली सेवा स्वामी आईंच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ.